नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2019चा गणित विषयाचा पेपर आपण अभ्यासत आहोत. 26 ते 50 हे प्रश्न आपण पार्ट 1 मध्ये यापूर्वीच सोडवलेले आहेत. तर आता चला आपण गणितामधील भाग 2 म्हणजे 51 ते 75 प्रश्न अभ्यासूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? लसावी दिलेला आहे 490, मसावी दिलेला आहे 14. तर त्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. पहा, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. तर आपण लसावी दिलाय 490 छेद मसावी दिला आहे 14. असामायिक अवयवांचा गुणाकार किती येतो तो आपण पाहूया. 14 एका 14, 14 त्रिक 42, राहिले 7, हा शून्य इथं, 14 पंचे 70. आता असामायिक अवयवांचा गुणाकार 35 आला. तर आपल्याला याचे आपण 5 गुणिले 7 असे दोन अवयव पाडले. ह्या 5 ला आपण 14 ने गुणायचं म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळेल. 14 गुणिले 5 बरोबर 70 आणि ह्या 7 ला आपण 14 ने गुणायचं म्हणजे मसावीने गुणायचं. 14 गुणिले 7 बरोबर 14 7 98. दोघांची जर आपण बेरीज केली 8 9 8 16 9 8 9 7 16 3 168 म्हणजे आपला त्या दोन संख्यांची बेरीज असेल पर्याय क्रमांक 3 168. बावन्न. एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेंटीमीटर व 32 सेंटीमीटर लांबीचे आहे. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आपण हा समभुज चौकोन काढून घेतलेला आहे. आता याचा एक कर्ण आपल्याला माहिती आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभगतात. ही लांबी आणि ही लांबी सारखी असणार आहे, याला आपण ओ म्हणूया. ही लांबी आणि ही लांबी सारखी असणार आहे. एक कर्ण 24 म्हणजे ही 8 होईल, सॉरी ही 12 होईल आणि ही 12 होईल. दुसरा कर्ण 32 आहे म्हणजे ही लांबी 16 होईल आणि ही लांबी 16. आता आपल्याला समभुज चौकोनाची परिमिती काढायची आहे. त्यासाठी आपल्याला एक बाजू माहिती असणं आवश्यक आहे, कारण समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. तर इथं काटकोन तयार होतो. ही उंची आपण 12 म्हणूयात आणि पाया 16 म्हणूयात. तर पायथागोरसच्या त्रिकुटानुसार ही लांबी आपली 20 येणार आहे. 20 ही लांबी येईल. बघा, ए बी जर आपण कर्ण मानला, ए बी चा वर्ग बरोबर 16 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 16 चा वर्ग 256 अधिक 12 चा वर्ग 144 बरोबर 400. जर दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतलं तर ए बी बरोबर 20. आणि आता समभुज चौकोनाची परिमिती बरोबर परिमिती किती येईल? तर परिमिती बरोबर 4 गुणिले 20, कारण सर्व बाजू समान लांबीच्या असतात. तर 20 चौक 80 सेंटीमीटर ही समभुज चौकोनाची परिमिती येणार आहे. पर्याय क्रमांक 2.
53. एका इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेंटीमीटर, रुंदी 18 सेंटीमीटर व उंची 15 सेंटीमीटर आहे. अशा बॉक्समध्ये 6 सेमी बाजू असलेले किती घनाकार बॉक्स मावतील? तर यासाठी आपल्याला इष्टिकाची तिचं घनफळ त्याला या घनाच्या घनफळानं भागावं लागेल, तेव्हा आपल्या एकूण बॉक्सची संख्या मिळणार आहे. तर लगेच आपण एकूण बॉक्स बरोबर इष्टिकाची तिचे घनफळ छेद घनाकार बॉक्सचे घनफळ. आता इष्टिकाची तिच्या घनफळाचं सूत्र असतं L गुणिले B गुणिले H, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि घनाच्या घनफळाचं सूत्र असतं L घन म्हणजे लांबीचा घन. तर इथं लांबी आहे इष्टिकाची तिची 60 गुणिले रुंदी आहे 18 गुणिले उंची आहे 15 भागिले घनाचं घनफळ L घन म्हणजे बाजू दिलेली आहे 6. तर आपण 6चा घन 216 न करता 6 गुणिले 6 गुणिले 6 असं लिहूयात. 6 एक 6, 6 दाय 60, 6 एक 6, 6 त्रिक 18. पुन्हा आपण ह्या 6ला आणि ह्या 6ला 2 ने भागूया. बेपंचे 10 आणि बेत्रिक 6, 3 ला 3 पुन्हा हे कट झाले. तर शिल्लक काय राहिलं? 5 गुणिले इथलं 15, 15 5 75, म्हणजे आपल्याला एकूण बॉक्स मावतील 75. पर्याय क्रमांक 4. चोपन्न. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयास विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? तर दोन घड्याळांची मिळून खरेदी किंमत किती होती ती पाहूया. 6540 अधिक 3460, 0 0 हातच्याला 1 0 आणि 6 4 10. दोन घड्याळांची खरेदी किंमत आहे 10,000. विक्री किंमत आहे 10,900, म्हणजे आपल्याला नफा झालेला आहे. नफा म्हणजे 10,900 जर 10,000 गेलं तर 900 रुपये नफा होणार आहे. तर शेकडा नफा काढावा लागेल. शेकडा नफा बरोबर नफा किती तो वरती लिहा 900 शेत खरेदी किंमत 10,000 गुणिले 100. या 2 शून्यला हे 2 शून्य कटले, या 2 शून्यला हे 2 शून्य कटले, म्हणजे नफा आला शेकडा 9%. पंचावन्न गुणाकार करा. कंसात 4a वर्ग अधिक 6ab अधिक 9b वर्ग कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात 2a वजा 3b कंस पूर्ण. तर याचा आपण गुणाकार करत बसण्यापेक्षा थोडं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हे a घन वजा b घन या सूत्राच्या विस्तारित रूपात मांडलेलं आहे. a घन वजा b घन म्हणजे a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. तर इथं a म्हणजे काय? a म्हणजे 2a आणि b म्हणजे काय? b म्हणजे 3b. तर आणि
म्हणजे जर आपण म्हणजे या सूत्राचं या विस्ताराचं मूळ ए घन वजा बी घन असेल 2a घन म्हणजे 8a घन वजा 3b घन म्हणजे 27b घन हे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असेल. छप्पन्न घनमुळात 24,389 बरोबर किती? 24,389 घनमूळ काढायचं आहे. तर बघा इथं एकक स्थानी 9 आहे म्हणजे घनमुळातल्या संख्या पण एकक स्थानी 9 येईल. 1 2 3 अंक सोडा 24. 24 पेक्षा लहान पूर्ण घन असलेली संख्या आहे 8 आणि 8चं घनमूळ येईल 2 म्हणजे या संख्येचं घनमूळ असेल 29. पर्याय क्रमांक 2. 57 रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? तर आधी दिवस आपण मोजून घेऊयात. 26 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यातील दिवस होतील 6 दिवस. फेब्रुवारी 2016 लीप वर्ष आहे म्हणून एकूण दिवस होतील 29 आणि मार्च मधले दिवस होतील 21 मार्च पर्यंत दूध घेतलेलं आहे त्यामुळे 21. एकूण दिवस झाले 29 21 50 आणि 6 56. आता दररोज 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे एकूण दूध काढावं लागेल आपल्याला. 56 गुणिले 1.5 लिटर म्हणजे 3/2 असतं. 28 28 त्रिक 84. एकूण दूध घेतलेलं आहे 84 लिटर. दुधाचा दर आहे 47 रुपये. जर 84 गुणिले 47 केलं 7 चोक 28 हातचे आले 2. 7 8 56 2 58 0. 4 चोक 16 हातचे आले 8 चोक 32 आणि 33. 8 4 9 आणि 3 3,948 रुपयांचं दूध घेतलं असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. अठ्ठावन्न सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता ते पर्यायातून निवडा. ACB हा कोण? AB या कंसामधला AB हा कंस व्याप्त किंवा अंतर्लिखित करतो. ADB हा कोण सुद्धा AB हाच कंस व्याप्त किंवा अंतर्लिखित करतो. CEB हा कोण मात्र
BC हा कंस अंतर्लिखित करतो, अंतरखंडित करतो, तर हे चुकीचा पर्याय आहे. त्यामुळं BFA हा सुद्धा AB या कंस व्यापतो किंवा अंतरखंडित करतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा गटात बसणार नाही. 59. हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर (11.1/2) रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयांची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? तर आपण आधी 65,000 रुपयांची खरेदी केलेली आहे, म्हणजे 65,000च्या 11.5% म्हणजे 23/2%. 65,000च्या 23/2 गुणिले छेदाला 100, 2020 कटले, बे 650च्या निम्म 325, 23 आणि 325चा गुणाकार केला, 23 5 115, हातच्याला आले 11, 23 दोन्ही 46 आणि 11 57, हातच्याला आले 5, 23 त्रिक 69 आणि हे 5 74. तर रिबेट एकूण मिळणार आहे 7,475, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इतका रिबेट कपडे खरेदीवर 65,000 रुपयांवरती मिळणार आहे. 60. 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडा. तर आपल्याला माहिती आहे a वर्ग अधिक किंवा वजा 2ab अधिक b वर्ग या स्वरूपात जर ही आपण राशी लिहिली तर ती पूर्ण वर्ग होईल. a बरोबर 5x, b बरोबर 7y. तर आपल्याला फक्त ही किंमत काढायची आहे, म्हणजे अधिक किंवा वजा ऋण किंवा धन 2 गुणिले a म्हणजे 5x, b 7y, 7 5 35, म्हणजे अधिक किंवा वजा 70xy. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन उत्तर बरोबर असतील. एकसष्ट. सरळ रूप द्या. 65/77 भागिले 104/99 गुणिले 56/45 वजा 1. तर लिहून घेऊयात आपण. 65/77. आता इथं भागिले गुणिले करूयात, म्हणजे छेद अंशाला जाईल आणि अंश छेदाला येईल, गुणिले 56/45 वजा 1. एवढ्यामध्ये आपण कट करूयात. 13 5 65, 13 8 104, 11 7 97, 11 7 77, 11 9 99, 9 1 9, 9 5 45, 5 ला 5 हे कटले आणि 8 1 8, 8 7 56 आणि 7 ला 7 हे कटले, म्हणजे 1 वजा 1 बरोबर 0 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. बासष्ट. एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती
180 मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? तर ही आहे अर्धवर्तुळाकृती बाग. आता इथे ही जी लांबी असेल ती पाय आर आणि ही लांबी असेल ती आर, ही अर्धी आर त्रिज्या आणि ही त्रिज्या आर. परिमिती किती दिलेली आहे म्हणजे पाय आर अधिक 2r बरोबर 180 मीटर. जर आपण आर कॉमन काढलं पाय अधिक 2 बरोबर 180 आर कंसात 22/7 अधिक 2 बरोबर 180. त्रिज्या काढावी लागेल तेव्हाच आपल्याला क्षेत्रफळ निघणार आहे त्या बागेचं. आर गुणुले 7 दोन्ही 14, 14 आणि हे 22, 36/7 बरोबर 180. आर बरोबर 180 गुणुले 7 छेद 36. तो 36 एक 36, 36 पंचे 180, 7 5 35 म्हणजे त्रिज्या आली 35. तर त्या बागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. त्रिज्या आपल्याला 35 मिळाली तर बागेचं क्षेत्रफळ असेल पाय आर वर्ग छेद 2. पायची किंमत लिहूया आपण 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 35 गुणिले 35 आणि छेदाचं 2 म्हणजे असं लिहूया आपण 7 गुणिले 2 बे 1 बे 11 7 1 7 7 5 35 11 गुणिले 5 55 11 गुणिले 5 55 आणि गुणिले 35 55 गुणिले 35 तर 5 5 मी माझ्या पद्धतीनं हा गुणाकार करतो बघा. 45चा वर्ग वजा फक्त 10चा वर्ग करायचा. 45चा वर्ग येईल 20 25 वजा 10चा वर्ग 100 20 25 वजा 100 5 2 19 25 म्हणजे त्या बागेचं एकूण क्षेत्रफळ असणार आहे 1925 चौरस सेंटीमीटर. 23 63 60 मीटर लांब 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? तर पहा ही इष्टिकाची चिती आकाराचा खड्डा आहे. यातनं आपण माती काढली म्हणजे इष्टिकाची ती आकाराच्या खड्ड्याचं घनफळ आणि ती जर माती इकडे टाकली आपण या 1 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंद अशा रस्त्यावरती तर ह्या दोन्ही आणि जेव्हा त्याला उंची प्राप्त होईल तेव्हा ह्याचं घनफळ आणि ह्याचं घनफळ सारखं असेल. फक्त आपल्याला इष्टिकाची तिचे घनफळ काय असतं एल गुणिले बी गुणिले एच. आता या रस्त्याचं घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. आपल्याला हाईट काढायची आहे उंची. सगळी एकक मीटर मध्ये आहेत फक्त रस्त्याची लांबी किलोमीटर मध्ये आहे ती आपण फक्त मीटर मध्ये करून घेऊया म्हणजे ती 1000 येईल 1000 मीटर. किमती ठेवूयात लांबी 60
गुणिले 40 गुणिले 5 बरोबर रस्त्याची लांबी 1000 गुणिले रुंदी 24 गुणिले हाईट. फक्त आपल्याला h ची किंमत काढायची आहे. तर हे 60 गुणिले 40 गुणिले 5 भागिले 1000 गुणिले 24 बरोबर h. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. 5 1 5 5 2 10 बे 1 बे बे त्रिक 6. शिल्लक काय राहिले ते बघा. 4 त्रिक 12 छेद 24 म्हणजे 1/2 मीटर. एक छेद 2 मीटर म्हणजे 0.5 मीटर त्या रस्त्याची उंची तयार होईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. चौसष्ट रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल गहू 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापारास विकले. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? तर गव्हाची एकूण किंमत काढूया आपण. 3250 गुणिले 13 0 तेरी 5 65 हातच्या लाले 6 13 2 26 6 32 हातच्या लाले 3 13 त्रिक 39 3 42. सोयाबीनची एकूण किंमत काढूया. 4350 गुणिले 23 0 23 5 115 हातच्या लाले 11 23 त्रिक 69 11 80 हातच्या लाले 8 23 चौक 92 आणि 8 100. आता या दोघांची बेरीज करूया. म्हणजे अधिक 42,250 0 0 3 2 4 आणि 1 1,42,300. त्याच्यात 3% आडत म्हणजे व्यापाऱ्याला द्यावी लागणारी रक्कम 1,42,300. त्याच्यात 3% हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. फक्त आपल्याला 1423 गुणिले 3 करूयात. 3 त्रिक 9 3 2 6 आणि 14 त्रिक 42. ही रक्कम तर व्यापाऱ्याला मिळाली असेल. रामरावांना किती मिळतील? 1,42,300 मधून 1,42,300 वजा 4,269. 10 9 गेले, 1 हातचा माघारी. 10 7 गेले, 3 हातचा माघारी. 3 3 गेले 0. 12 4 गेले 8 हातचा माघारी 3 आणि 1 1,38,031 रुपये रामरावांना मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. पासष्ट 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 छेद 4032 बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडा. हे उदाहरण लिहून घेतलं किंवा असं सोडूया. ए बरोबर 2017
आणि बी बरोबर 2015 मानूयात. आपल्याला सूत्र माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग छेद ए अधिक बी घेतलेला आहे खाली. म्हणजे 4032 म्हणजे काय, तर 2017 आणि 2015 यांची बेरीज 4032 लिहिलेली आहे. तर आपण ती ए अधिक बी या स्वरूपात लिहिलं. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी छेद ए अधिक बी. हे कटन आपलं ए वजा बी म्हणजे 2 येईल. हे 2 आणि वर्गमुळात 4 पण 2 असतं. हे 2 पर्याय बरोबर असतील. ए वर्ग म्हणजे ए म्हणजे 2017 म्हटलंय म्हणजे ए वर्ग म्हणजे या दोघांचा गुणाकार तो ए वर्ग येईल. अशा स्वरूपात ते आपल्याला उदाहरण सोडवता येईल. सहासष्ट एक्स समचलनात वाय. एक्स हे वायच्या समचलनात बदलते. जेव्हा एक्स बरोबर 35 तेव्हा वाय बरोबर 14. तर खालीलपैकी चलनाचे समीकरण कोणते. चलनाचं समीकरण काढायचं असेल तर चलनाचा आधी आपल्याला स्थिरांक काढावं लागेल. बघा एक्स समचलनात वाय, एक्स बरोबर के वाय, के बरोबर एक्स छेद वाय. एक्स दिलेला आहे 35, वाय दिलेला आहे 14. 7 5 35 आणि 7 2 14 म्हणजे 5/2 ही के ची किंमत आली. पुन्हा आपण ही किंमत समीकरण याला 1 म्हणूया, 1 मध्ये ठेवूया. एक्स बरोबर के ची किंमत ठेवली 5/2 वाय. या 2 ला एक्स कडे पाठवलं, उत्तर येईल आपलं 2x बरोबर 5y. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. 67 एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. अशा पद्धतीत आपण आकृती काढून घेतली तर या काटकोन त्रिकोणाच्या एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. बी 90 अंश. काटकोन करणाऱ्याच्या बाजूंची लांबी आहे ही 5 आणि ही 12. तर आपल्याला या परिवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. आपल्याला माहिती असेल की हा बी बिंदू वर्तुळावरती आहे आणि अट अशी असते की हा काटकोन केव्हा बनतो बी, जेव्हा हा व्यास असेल आणि व्यासाची 2 टोकं या वर्तुळावरील बिंदूला जोडली गेली की हा काटकोन बनतो. म्हणून एसी हा व्यास आहे आणि तो कर्ण पण आहे. आता आपल्याला एसी ची लांबी काढायची आहे. एसी वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25 169. एसी बरोबर 13 येईल. म्हणजे व्यास आला आपला 13. व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते 3 6.5 ही त्या परिवर्तुळाची त्रिज्या असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती. घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र असतं 6l वर्ग म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग. ते एकूण पृष्ठफळ दिले 384. आता बघा मी इकडे 6 भागिलेला नेत नाही, डायरेक्ट आपल्याला इथून भागता येतं. 6 1 6, 6 6 36, राहिले 2 आणि त्याच्यावर 4, 6 चौक 24 म्हणजे एल वर्ग बरोबर 64 आलं. एल बरोबर 8. घनमूळ वर्गमूळ जर काढलं दोन्ही बाजूनी तर ते 8 येईल.
आता आपल्याला त्याचं घनाचे घनफळ काढायचे. त्याचं सूत्र आहे एल घन, लांबीचा किंवा बाजूचा घन. किती आली बाजू? 8. 8चा घन 512 येतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. एकोणसत्तर. चार एक्स वर्ग वजा 9x अधिक 7 कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात एक्स वर्ग अधिक 5x वजा 1 कंस पूर्ण वजा 5x वर्ग वजा 4x अधिक 5 कंस पूर्ण बरोबर किती? दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. लिहून घेतो खाली. 4x वर्ग वजा 9x अधिक 7 अधिक x वर्ग अधिक 5x वजा 1. आता ह्या वजा चिन्हानं आज प्रत्येक पदाला गुणलं तर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. म्हणजे वजा 5x वर्ग अधिक 4x वजा 5. 4x वर्ग अधिक x वर्ग 5x वर्ग वजा 9x अधिक 5x 3 वजा 4x अधिक 7 वजा 1 अधिक 6 येईल वजा. आता हे बाकीचं लिहून घेऊया आपण. 5x वर्ग अधिक 4x वजा 5. सारखं सारखं कटलं म्हणजे अधिक 5x वर्ग आणि वजा 5x वर्ग कटन. वजा 4x अधिक 4x कटलं. 6 वजा 5 आपलं उत्तर येणार आहे 1. आणि 2चं शून्य बरोबर पण 1 असतं घातांकाच्या नियमानुसार. पर्याय क्रमांक 4 हे पण आपलं उत्तर बरोबर आहे. सत्तर. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? पहा, 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 13.5. म्हणजे त्यांचं एकूण वय असेल आपल्याला 13.5 गुणिले 41 केलं की त्यांचं एकूण वय मिळेल 4 25 हातच्याला आले 2. 13 चोक 52 2 54 5 3 काहीतरी चुकतंय आपलं. 1 मिनिट. 13.5 गुणिले 41 5 1 अधिक 0 दिला. 4 पंचे 20 हातचे 2 4 3 12 2 14
4 1 4 5 5 3 5 5 इथं पॉइंट दिला. $553.5 हे त्यांचं एकूण वय आलं. आता त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे 553.5 अधिक वर्ग शिक्षकाचं वय आपण त्यात मिळवलं, तर त्यांची सरासरी म्हणजे ते एकूण 42 जण होतील, तर सरासरी 6 महिन्यांनी वाढेल. 6 महिने म्हणजे 0.5 वर्ष म्हणजे एकूण 13.5 आणि 0.5 14 वर्ष होईल. आता आपल्याला त्या वर्ग शिक्षकाचं म्हणजे एक्सचं वय काढायचं आहे. 553.5 बरोबर 14 गुणिले 42. 42 गुणिले आपण 14 करूया. 14 दुने 28, हातचे आले 2, 14 चोक 56 2 58. याच्यातून 558 मधनं 588 मधनं 553.5 वजा करूया. दिला 0, 5 हातचा माघारी, 8तनं 4 गेले 4, हातचा माघारी नाही झाला, 8तनं 5 गेले 3, 0, 34.5 म्हणजे 34 वर्ष आणि 6 महिने त्याचं वय येईल वर्ग शिक्षकाचं वय. थोडं पुन्हा एकदा चेक करतो, मला कन्फ्यूज वाटतंय जरा थोडं. 41 गुणिले 13, 13 1 13, 533 आणि 41 4 2 5 3 5 बरोबर आहे. 34 वर्ष आणि 6 महिने त्या शिक्षकाचं वय असेल. एकाहत्तर ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे त्या त्रिकोणाची लंब उंची किती? आता एबीसी हा समभुज त्रिकोण आहे, त्याच्या तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या असतात. ही बाजू आपण 12 धरली तर समभुज त्रिकोणाची लंब उंचीचं सूत्र असतं वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. बाजू आपल्याला दिलेली आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू आहे 12, बेक बे बेसकी 12 म्हणजे आपलं उत्तर असेल 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल. बहात्तर सोबतच्या आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर SR बाजूची मापे आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आहेत, तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? PQ आहे 47, SP आहे 13 म्हणजे इथं 13, MR आहे 52 आणि SM आहे 5. तर ही उंची आहे समलंब चौकोनाची. ही जर 5 असेल, ही 13 असेल, तर पायथागोरसच्या त्रिकुटानुसार ही 12 असेल. तर आपण आता PQRS चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कंसात समांतर बाजूंची बेरीज म्हणजे PQ अधिक SR गुणिले लंब उंची PM 1/2 गुणिले PQ दिलेला आहे 47 अधिक हे 52 आणि हे 5 57 गुणिले PM आहे 12
57 आणि 47 104 गुणिले 12 छेद 2 6 104 गुणिले 6 624 येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. त्र्याहत्तर ते 75 साठी प्रश्न. रामरावांनी 2011 ते 15 सालापर्यंत आपल्या शेतातून पिकवलेल्या ज्वारी व गव्हाच्या उत्पन्नाचा जोड स्तंभालेख खाली दर्शवला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. प्रमाण आहे y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल आणि ह्या चिन्हानं ज्वारीचे उत्पादन दाखवले आहे. गव्हाचं उत्पादन या चिन्हानं. पाहूया तिन्ही प्रश्न. ज्वारीचे सरासरी उत्पादन किती? ज्वारी इथे बघा सरासरी उत्पादन हे 50 अधिक 65 अधिक 90 अधिक 80 अधिक 75 भागिले 5 170 या सर्वांची बेरीज करूया. 170 ही 70 आणि 70 140 आणि हे 50 म्हणजे 0 50 0 7 आणि 4 11 11 आणि 5 16 लेख 360 भागिले 5 5 1 5 5 7 35 72 क्विंटल हे ज्वारीचे सरासरी उत्पादन असेल. कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे? ते आहे 2000 समान 2013 आणि सारखं पण आहे म्हणजे जास्त आहे आणि समान पण आहे. 2012 साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पन्नापेक्षा किती क्विंटलने कमी आहे? 2012चं गव्हाचं उत्पादन बघूया आपण. इथं आहे 2012 गव्हाचं उत्पादन आहे 50 आणि ज्वारीचं उत्पादन आहे 65 म्हणजे 15 क्विंटलनं गव्हाचं उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. एकूणच आपण 75 प्रश्न पाहिले. धन्यवाद.